आज आपण बनविणार आहोत ज्वारीच्या चकल्या. संपेपर्यंत कुरकुरीत राहणाऱ्या, बिलकुल नरम न पडणाऱ्या अशा ज्वारीच्या चकल्या. नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे 2 वाट्या ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले. त्यात हातावर सोडून मी थोडा ओवा घातलेला आहे आणि 1 चमचा मी तीळ घातलेले आहे. थोडी हळद घातली आणि 1 चमचा मी लाल तिखट इथे घातलेले आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. 2 मोठे चमचे मी यात तेल घातलेले आहे. तेल मी हे थंडच वापरलेले आहे. नंतर 1 वाटीभर पाणी मी उकळायला ठेवले. 2 वाट्या ज्वारीच्या पिठाला 1 वाटी उकळलेले पाणी मी घालणार आहे. ज्वारीच्या पिठात तेल घालून आपण छान या पिठाला मळून घेणार आहोत. असे चोळून आपण हातावर छान असे पीठ मळून घेतलेले आहे. नंतर यात उकळलेले पाणी घालून आपण ते मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मिक्स करणार आहोत. ह्या चकल्या खूप छान अशा कुरकुरीत बनतात आणि संपेपर्यंत अशा कुरकुरीत राहतात. अजिबात नरम पडत नाही आणि खायलाही छान असे मुरुक्कूसारखे खुसखुशीत लागतात. गरम पाणी घालून आपण छान याला हे पीठ भिजवून घेणार आहोत. नंतर हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. असं छान दाबून आपण यावर झाकण ठेवून अर्धा तास ठेवणार आहोत. इथे आपला अर्धा तास हे पीठ छान गरम पाण्यामध्ये भिजलेले आहे. आता याला आपण थोडे थोडे पाणी घेऊन आपण छान असे चुरून घेणार आहोत. हे पीठ थोडे कोरडे वाटत आहे. यात आपण थोडे पाणी घालू आणि थोडं आपण चुरून घेऊ. गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. त्यातले अर्ध्या गोळा आपण घेणार आहोत आणि छान असे भाकरीच्या पिठासारखे छान असे आपण याला चुरून घेणार आहोत. जसे आपण भाकरीचे पीठ चुरतो त्याप्रमाणे आपण हे चुरून घेऊ. म्हणजे याला थोडा चिकटपणा येतो आणि चकल्या पण छान अशा पडतात. नंतर हे पीठ आपण दाबून चकल्याच्या साच्यांमध्ये घालणार आहोत. छान असे आपण याला दाबून घेणार आहोत. पीठ असं दाबून घेतलं तर चकल्या तुटत नाही, एकसारख्या बनतात आणि छान अशा आपण चकल्या पाडून घेणार आहोत. छान असे याला काटे आलेले आहे. हे बघा. छान आपले चकल्या पाडून झालेले आहे. परत एकदा आपण एक बनवून बघू. आपल्याला जेवढे तळायचे आहे तेवढेच बनवून ठेवायचे. जास्त बनवून ठेवले तर त्या तुटतील, तेलात टाकताना त्या तुटतात. इथे आपले तेल गरम झालेले आहे. त्यात आपण तेलात जितके बसेल तितके चकल्या घालणार आहोत. जास्त घालायचे नाही, नाहीतर त्या तळताना तुटतात आणि तेलही थंड होते. इथे मी 3च चकल्या घातलेल्या आहे आणि थोडे कडक झाले की त्याला पलटून घेणार आहोत.
थोडे गुलाबीसर झाले की आपण काढून घेऊ. इथे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहे. छान आपल्या चकल्या तयार आहे.